आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ते म्हणजे रुग्णालयात उपचारासाठी मनोज जरांगे दाखल होणार आणि त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी अखेर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणार असल्याचं म्हटलंय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी 8 दिवस झाले मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं। डॉक्टरांच्याकडून आणि अन्य अनेकांच्याकडून त्यांना विनंती करण्यात आली होती की उपोषण स्थगित करावं, पण अखेर आज मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि ते लवकरच रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतील। सलाईन लावून उपोषण करणं आवडत नाही असं म्हणत हे 6वं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलं आहे। गेले 2 दिवस अंतरवाली सराटीत काल तर महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात संतप्त झाल्या होत्या, नाराज होत्या, रडत होत्या, वारंवार विनंती करत होत्या जरांगे पाटील यांना की त्यांनी उपोषण थांबवावं। काल 2-3 वेळेला दिवसभरात जरांगे पाटील यांना चक्कर आली होती, त्यांना धड उभंही राहता येत नव्हतं। काल जालन्यामध्ये काही लोकांनी उत्स्फूर्तपणे मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं, राज्य महामार्ग रोखून धरला होता। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषण स्थगित केल्याची घोषणा केलेली आहे आणि आपण बघू शकतो लोकांमध्ये सुद्धा फार मोठा आनंद या ठिकाणी झालेला आहे। घोषणाबाजी केलेली आहे कारण उपोषण सोडण्यासाठी लोकांनी आधीच फार मोठ्या प्रमाणात दबाव आणला होता, मात्र हायकोर्टाने सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्यासाठी किंवा उपोषण दरम्यान उपचार घेण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे आपण उपोषण मागे घेत असल्याचं मनोज जरांगे यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि आता बघतोय आपण की सगळेचे सगळे लोक जे आहेत। सिद्धार्थ, मला वाटतं जरांगे काहीतरी बोलतायत, आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया। लोकांशी आपण बोलूया। आई काय म्हणाल, उपोषण सोडलं दादा? चांगलं वाटलं, सगळ्यांना आदर वाटायला लागलं, बरं वाटायला लागलं, चांगलं आनंदाचं सगळी गोष्ट। उपोषण सोडलं, बरं झालं, बरं झालं, चांगलं झालं, आदर झाला। सिद्धार्थ, जरांगे काहीतरी बोलतायत, आपण ऐकूयात। आपण 5 वाजता 4-5 वाजता 4 किंवा 5 वाजता सोडू। मला 2 नाही, ते लोक आल्यावर सोडू। 4-5 वाजता आता वाजले